नमस्कार मंडळी, रामराम. वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. आणि तुम्हाला टायटल थंबनेलवरून समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी नक्की तुमच्याशी काय शेअर करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही माझं डेली मॉर्निंग रुटीनचं आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि 6:45 वाजलेली होती. आमची आंघोळ वगैरे झालेली होती. आमची म्हणजे माझी झाली होती. इथे निलेशला आंघोळीला पाणी ठेवलं होतं आणि इथे राईस पण मी धुवून घेतला होता. आणि एका गॅसवरती निलेशला हवा होता ब्लॅक टी. नेहमीप्रमाणे तुम्ही रील बघितलाच असाल ती, तर त्यांच्यासाठी ब्लॅक टी ठेवला होता. आणि निलेशची आंघोळ व्हायची होती. माझं मी आवरून माझ्या कामाला लागले होते. आणि पहिलं महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे डब्बा करणं. कारण उठल्याबरोबर आम्हाला डब्बा लागतोच. आणि गावाकडे मी म्हटल्याप्रमाणे नाश्त्याची वगैरे काही भानगड नसल्यामुळे उठल्याबरोबर आधीच आंघोळ झाली ना की आधी जेवण आणि मग बाकीची कामं. आता इथे यांना ब्लॅक टी दिला आहे. तेच भांडं धुवून मी माझ्यासाठी चहा ठेवते. आणि बाहेर पाऊस तर आहेच. आणि आता गेले 3-4 दिवस इतका पाऊस सुरू झालेला आहे की मी तुम्हाला काय सांगू. खूप जास्त मोठा मुसळधार पाऊस आहे. आणि आता तुम्हाला बॅकग्राऊंडला थोडा थोडा आवाजसुद्धा येत असेल. पावसासोबत वारंसुद्धा भरपूर आहे. आणि आजूबाजूला शेत असल्यामुळे ना खूप जास्त म्हणजे झाडांचा वगैरे हलण्याचा आवाज हा येतोच. म्हणजे त्यांच्या फांद्या वगैरे त्यांचा आवाज येतोच वादळ जास्त असल्यानंतर. आता इथे चहा ठेवलेला आहे. एकीकडे निलेशचं पाणीचं आहे ते तापत आहे. आणि इथे ॲक्च्युली मी बॅलन्स चेक करत होते गुगल पेला किती आहे. निलेश बाहेर गेलेले बघून आणि थोडे पैसे मी माझ्या अकाउंटवरती सुद्धा ट्रान्सफर करून घेतले. आणि निलेश यायच्या आधी त्यांचा मोबाईलचा आहे मी ठेवला, चार्जिंगला आहे तसा लावला. आणि इथे लाईटसुद्धा मी सुरू केली. आता माझ्यासाठी मी मिल्कवाला टीज ठेवते. यांना आता डोक्यामध्ये यांच्या नवीनच खोड सुरू झालेला आहे की नाही मला ब्लॅक टीज घ्यायचा आहे. ठीक आहे, ओके, ब्लॅक टी तर ब्लॅक टी घ्या, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि ते कोको तुम्ही बघू शकता. कोकोला माहिती आहे की कॅमेरा सुरू आहे, आपण दिसतोय त्याच्यामध्ये, म्हणून तो मध्ये मध्ये तिथे जाऊन उभा राहतो. आणि आता इथे कणिक मळायला घेतली मी. दोन्ही गॅस एंगेज होते त्यामुळे बसण्यापेक्षा कणिक मळून घेऊया म्हटलं. कारण सकाळची इतकी गडबड असते ना आणि यांना वेळेवरती डब्बा लागतो. 8:30ला तरी डब्बा लागतोच म्हणजे लागतो. आणि काम करत करतच सकाळचा चहा घ्यावा लागतो, पर्याय नाही आहे. आणि उठल्याबरोबर आधी आम्ही गरम पाणी घेतो बरं का. ते सगळं जे आहे आंघोळीच्या आधी असतं, ब्रश वगैरे करायच्या आधी. पण इतकं सगळं शूट करायला ना खरंच म्हणजे लक्षात नाही राहिलं. नंतर म्हटलं की आपण शूट करूया जे काही डेली मॉर्निंग रुटीन आहे ते. आणि इथे मी रवा केक केला होता. रवा केक आणि चहा जो आहे तो घेत होते. आणि कोकोला सुद्धा थोडासा हवा होता. चहामध्ये बुडवूनच लागतो बरं का त्याला रवा केक. आणि इथे लकीला आणि लकीच्या सेनेसाठी सुद्धा थोडं थोडं मी त्यांना टाकलं. आता इथे हळद घालून मी राईस करते. इथे निलेशचं पाणीसुद्धा तापत आलेलं आहे. आणि हा जो दोडका आहे मी आदल्या दिवशी चिरून थोडासा तेलामध्ये फ्राय करून घेतला होता, थोडंसं मीठ आणि हळद टाकून. आणि हा आहे असा 8 ते 10 दिवस फ्रीजरला नाही आपल्या फ्रीजमध्ये ठेवला ना तर राहतो. आता डायरेक्ट मी फोडणी देणार. मी ऑलरेडी भाजून घेतलेला होता दोडका. तर तेलामध्ये 2 ते 3 चमचे लाल तिखट टाकून डायरेक्ट मी दोडका टाकलेला आहे. आता याला मी फ्राय वगैरे करत बसणार नाही कारण ऑलरेडी मी भाजून घेतलेला होता. तर इथे फक्त थोडीशी साखर घातली, मीठ आणि हळद ऑलरेडी मी घातलं होतं. आणि असं ठेवल्यामुळे ना वेळेची बचत खूप जास्त होते आणि पटकन जेवणसुद्धा होतं. तुम्ही बघू शकता मी फार भाजतसुद्धा नाही बसले. आता एकीकडे दोडका शिजायला ठेवला, दुसरीकडे मोडाची आमटी जी आहे ती करायची होती. आता इथे हळद, मीठ आणि मोडं तेलामध्ये भाजून घेतलेत मी. आणि जो हिरवा मसाला होता तो पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची या सगळ्याची पेस्ट होती. तर तीच मी 1 चमचा यामध्ये घातली होती. त्याने जेवणाला खूप छान स्वादसुद्धा येतो आणि चवीलासुद्धा जेवण छान होतं. आता इथे तुम्ही बघू शकताय दोडका शिजत आलेला आहे. आता मोडाच्या आमटीमध्ये मी 3 ते 4 चमचे लाल तिखट घातलेला आहे. आता हे मिक्स करून घेते. आता माझा जो आहे मी नेहमीप्रमाणे 8 दिवसाचा जो मसाला आहे तो करून ठेवते. मला बरं पडतं अशा वेळेला ज्या मसाल्यांच्या भाज्या आहेत, कडधान्य वगैरे करायचे असतील तर त्यावेळेला म्हणजे इझिली मी तो यूज करू शकते. आणि ऑलरेडी शिजवून ठेवल्यामुळे काय होतं की पटकन आपल्याला यूज करता येतो, फार त्याला म्हणजे परतत बसावं लागत नाही तेलामध्ये. आता दोडका आणि आमटी शिजोपर्यंत इथे निलेशची जी बॉटल आहे ती मी भरून घेतली. कारण मी म्हटल्याप्रमाणे सकाळी डब्बा लवकर लागतो आणि त्यांना वेळेवरती कामावरती जायचं असतं. त्यामुळे
म्हणजे जितका खाली वेळ मिळेल ना तितकं पटपट काम आवरण्याचा मी प्रयत्न करते, खास करून जेवण आवरण्याचा मी प्रयत्न करते. आता हा जो तयार मसाला माझा आहे त्याचे 4 चमचे मी मसाला मोडाच्या आमटीमध्ये घातलेला आहे आणि ऑलरेडी तुम्ही तर्री बघू शकताय, तेल सुटलेलं आहे मोडाच्या आमटीला. आता यामध्ये मी पाणी घालते, गरम पाणी घाला किंवा थंड पाणी घाला, काहीही चालेल, शेवटी चवीला झालं पाहिजे 1 नंबर. ठीक आहे, आता आपली आमटी तयार आहे. थोडीशी 5 मिनिट मी मंद गॅसवरती शिजू देणार आहे तिला. आता इथे दोडकासुद्धा माझा झालेला आहे आणि दोडक्यामध्ये मी मसुऱ्याची डाळ घालते, कारण डाळ घातलेला दोडका निलेशला खूप जास्त आवडतो. आता इथे मी चपाती करून घेते. भाजी माझी झाली होती आणि गॅसवरून कढई मी बाजूला ठेवून चपाती करून घेतली आणि पहिली चपाती ऑफकोर्स कोकोला लागते, तर मी त्याच्यासाठी चपाती बनवत होते. त्याने एकदा चपाती खाल्ली ना तो दिवसभर झोपतो, अजिबात आधीमध्ये उठत नाही. डायरेक्ट संध्याकाळी 4 वाजता उठतो आणि 4ला सुद्धा त्याला चपात्या हवी असते. लिटरली म्हणजे ते तव्याच्या काठाला असं नाक चिकटवून बसतो तो की कधी चपाती होणार, कधी चपाती होणार. आणि उठल्यापासून तो ओरडत असतो की उठ पटकन चपाती बनव, उठ पटकन चपाती बनव. आणि शिळी चपाती नाही खात. ठीक आहे, रेशनच्या गव्हाची चपाती नाही खात. आम्ही विकतचे गहू आणतो, पीठ तयार आणतो, तर त्याच पिठाची चपाती याला लागते. आणि रेशनचे जे गहू आहे ते लगीच्या सॅन्डविचसाठी मी दळून आणते. पण कोको अजिबात म्हणजे रेशनच्या गव्हाची चपाती नाही खात. आता तुम्हाला हे नाही पटणार, पण हेच खरं आहे. आणि जे आजूबाजूचे माझे शेजारचे आहेत, आमच्या घरी येणं जाणं ज्यांचं असतं त्यांना माहिती आहे, त्यांना सुद्धा आश्चर्य वाटतं की काय म्हणजे जसं माणसाचं आहे तसंच मांजराचं आणि जनावरांचं आहे. तर इथे निलेशची आंघोळ वगैरे झालेली आहे आणि इथे मी आधी पहिली चपाती होती ती कोकोला दिली. आता इथे निलेशचा डब्बा भरायला घेते मी आणि थोड्या चपात्या करायच्या राहिलेल्या आहेत. यांच्या डब्यापुरते मी करून घेतल्या. डब्बा भरला ना की टेन्शन राहत नाही. आणि राईस मी घातल्यानंतर तुम्ही बघितला मी कपऱ्या लागलीच काढून ठेवल्या, म्हणजे उलटनं जरी घासून ठेवलं तरी आहे असा एक जी कपरी आहे भाताची उचलता येते जेवणाच्या वेळेला. आणि आमटी तुम्ही इथे बघू शकता 1 नंबर झाली होती मोडाची आमटी. आता इथे निलेशचा डब्बा मी भरून ठेवते आणि लागलीच बॉटलसुद्धा मी ऑलरेडी भरून ठेवलेली आहे. आता हे सगळं काम आवरल्यानंतर चपाती वगैरे झाल्यानंतर आम्ही आमचं जेवणसुद्धा करून घेतलं. आणि त्यानंतर ते काल रात्री मम्मीने सुजी आणली होती आणि खूप वेळ झाला होता त्यामुळे खाऊ शकलो नाही आम्ही. मग मी फ्रीजला तशीच भांड्यामध्ये काढून ठेवली होती. आता ही तव्यामध्ये गरम केली. चपाती करून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये थोडंसं 1 चमचा तूप आणि थोडंसं पाणी घालून गरम केली. आणि सुजी मला दुधासोबतच खायला आवडते. तुम्हालाही दुधासोबत सुजी आणि शिरा खायला आवडतो का कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यानंतर आता इथे येतो टास्क जो आहे तो भांड्याचा आहे. भांडी म्हणजे खरंच आणि सकाळची इतकी गडबड असते की आपल्याला म्हणजे श्वास घ्यायला सुद्धा अजिबात वेळ नसतो. आणि इत्यादीची सगळी भांडी जी आहेत त्याचं जे खरकट आहे, तिखट वगैरे लागलेलं आहे ते सगळं मी या पद्धतीने क्लीन करून घेते आधी, म्हणजे स्क्रबरमध्ये अडकून बसणार नाही. आणि ते जे खरकट आहे स्क्रबरमध्ये अडकून बसल्यानं खूप जास्त घाण वास येतो त्यामुळे. आणि खूप जास्त तेलकट भांडी होती तर इथे मी विम जेल न वापरता मी डायरेक्ट निरमा या प्रत्येक भांड्यावरती थोडं चिमूटभर निरमा जो आहे तो टाकून घेतलेला आहे. आणि या पद्धतीने भांडी ज्या आहेत एक करून घासते. आता जी ताटं आहेत, प्लेटा वगैरे आहेत त्या आधी मी घासून घेते. त्यानंतर पळी, चमचे एकसारखे सगळे, वाट्या एकसारखे सगळ्या, म्हणजे कसं होतं सिक्वेन्सनुसार घासल्यानंतर आपल्यालाही प्रॉब्लेम येत नाही ॲक्च्युली भांडी घासायला. आणि भांडी घासायचा कंटाळासुद्धा येत नाही. आता या पद्धतीने सगळी जी भांडी आहेत मी घासून घेतलेली आहेत. आणि ज्या दिवशी अति तेलकट भांडी असतील तर त्या दिवशी मी निरमाच वापरते. आणि जरी तेलकट नाही निघलं तर चुलीमधली राख घ्यायची आणि राख आणि निरमा मिक्स करून भांडी घासायची. अगदी म्हणजे स्वच्छ भांडी निघतात. कोणत्याही विम बारची गरज नाही आहे किंवा विम लिक्विडची सुद्धा गरज नाही. इतकी चांगली भांडी निघतात, अगदी स्वच्छ लख्ख अशी निघतात, म्हणजे गावाकडच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर. आता इथे माझी सगळी भांडी जी आहेत ते घासून झालेले आहेत. आणि एका कढईमध्ये तुम्ही बघताय मी खरकटं गोळा केलेला आहे. आता हे मी खरकटं बेसिनमध्ये नाही ओतत, कारण बेसिनमध्ये ओतल्यानंतर सुद्धा बेसिनचा खूप जास्त घाणेरडा वास येतो आणि अजिबात स्वयंपाक करायची इच्छा होत नाही, का किचनमध्ये थांबायची इच्छा होत नाही. आणि असं कधीही झालेलं नाही आहे की माझं बेसिन असं खूप जास्त तुंबलेलं आहे आणि त्याचं घाण वास येतोय, अजिबात नाही. खरकटं पाणी ओतून झाल्यानंतर
जी कढई होती ती छान मस्त अशी क्लीन करून घेतली आणि स्टीलची कढई घेतल्यापासून म्हणजे छान वाटतं जेवण करायला त्यामध्ये. आणि सगळे पदार्थ जे आहेत जास्त वेळपर्यंत गरमसुद्धा राहतात. आणि आता इथे तुम्ही बघू शकताय सगळा किचन ओटा जो आहे तो मी क्लीन करून घेतलेला आहे. आणि हे जे डाग आहेत फोडणीचे ते तर रोज घासले तरीसुद्धा रोज उडतातच. आता 3-4 दिवस म्हणजे माझं लक्षच नाही आहे याच्याकडे, तर आज म्हटलं थोडंसं क्लीन करून घेऊयात. आणि इथे तुम्ही बघू शकताय मी किचन ओटा जो आहे त्याच्या टाईल्स वगैरे ज्या आहेत त्या क्लीन करून घेत आहे. आणि क्लीन करण्यासाठी मी निरमाच यूज करते. निरमा इतकं म्हणजे हार्ड आणि हार्श काहीही नाही आहे. पटकन डाग जे आहेत ते निघले जातात. आणि निरम्याला एक वेगळाच फ्रेग्रन्स असतो, तर तो सुद्धा जो आहे थोडाफार राहतो. तर आता इथे किचन ओटा जो आहे तो पूर्णपणे क्लीन मी करून घेतलेला आहे. आता आमच्या इथे बेसिनमध्ये ॲक्च्युली नळ नाही आहे, त्यामुळे पाणी जे आहे बादलीने घ्यावं लागतं. बाहेर जे 2 पिंप आहेत, एक मोठी सेंटेक्स टाकी आहे भरून ठेवावी लागते. आणि 8 दिवसातून एकदा पाणी येतं, त्यामुळे खूप जास्त अवघड होतं पावसाळ्यामध्ये. आणि उन्हाळ्यामध्ये तर ते बोलूच नका. त्यांच्याकडे कारणं असतात, जे पाणी सोडतात ना त्यांच्याकडे कारणं तयार असतात की नळ फुटला, उन्हामुळे पाणीच येत नाही आहे, असं झालं तसं झालं वगैरे. आणि आम्हीसुद्धा काहीही त्यांना फार म्हणजे विचारण्यात काही अर्थच नसतो ॲक्च्युली. ठीक आहे असतो. आता इथे नळ नसल्यामुळे टपामध्ये पाणी घ्यावं लागतं, बादलीतून टपामध्ये वगैरे घेऊन सगळं क्लीन करून घ्यावं लागतं. आणि मला पाणी खूप लागतं, खूप म्हणजे खूप जास्त. आणि जर नळ सोडला तर माझ्यामध्ये 2 दिवसामध्ये 1000 लिटरची जी टाकी आहे ना पूर्ण रिकामी होईल इतकं मला पाणी लागतं. खूप जास्त पाणी लागतं मला. आता इथे जो किचन ओटा आहे, बेसिन सगळं काही व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे. आणि सकाळची तर धावपळ असतेच. आणि आमचं सकाळी 9-9:30ला जेवण होतं बरं का. आणि गावी नाश्त्याचा प्रकार नाही, हे मी खूप वेळा माझ्या व्हिडिओमध्ये बोललेले आहे. अजिबात म्हणजे नाश्त्याचा काही प्रकारच नाही आहे. पोहे आणि उपमा वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पाहुणे आले तरच बनवल्या जातात, किंवा संध्याकाळच्या वेळेला बनवल्या जातात, पण खूप कमी वेळेला बनवल्या जातात. तर इथे आमचं जेवण वगैरे होऊनच सगळं काम जे आहे ते मी आवरायला घेतलेलं होतं. आता इथे डायनिंग टेबलसुद्धा लागलीच हातोहात मी पुसून घेतला. आणि हा माझ्यासाठी मोठा टास्क आहे. डाकू म्हणजे अजिबात उठत नाही या बेडवरून. त्याला असं वाटतं की मी त्याला उठवेन आणि घालवेन, त्यामुळे तो उठतच नाही. आणि आता हे ब्लँकेट धुतलेलं होतं तेच मी हंतरून घेतलेलं आहे. आणि भिंतीवरती कशी कलाकुसर यांनी केलेली आहे तुम्ही बघू शकताय. त्यांना हंतरूपर्यंत दम नाही. कधी एकदा मी बसेन हंतरून झाल्यानंतर असं होतं. आणि लकीचं म्हणजे कन्फ्युजन आहे, बसू की झोपू की बाहेर खेळायला जाऊ. आणि पावसातून घाण होऊन येतात, त्यामुळे घर खूप घाण करतात, खूप जास्त. आता तुम्हाला इथे कचरा दिसत नसेल, पण पुढे तुम्ही बघू शकताय. आता ही जी रूम आहे, बेड वगैरे सगळा क्लीन करून घेतला, त्यावरती ब्लँकेट वगैरे अंथरून घेतलं आणि त्या दोघांना इथे झोपा म्हटलं. आणि डाकू थोडासा आजारी आहे, त्यामुळे त्याला बाहेरसुद्धा जायचं नसतं. आणि इथे लक्ष्मण आणि सोहमसुद्धा येऊन गेला. आणि इथे बघू शकताय तुम्ही कचरा, म्हणजे तुम्ही म्हणाल तुम्ही दोघेच आहात आणि इतकी घाण कशी काय. तर माझ्या घरी ऑलरेडी 4 डॉग्स आहेत, ठीक आहे. तर त्यामुळे आता रूम झाडून झालेली आहे. आणि इथे मी फरशी जी आहे ती पुसायला घेतलेली आहे. आणि मी फरशी वायपरने नाही क्लीन करत, कारण जशी हाताने पुसली जाईल ना बसून या पद्धतीने, पहिली गोष्ट तर आपला व्यायाम पण होतो, पोट पण सुटला असेल तर ते कमी येतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फरशी जी आहे ते अगदी स्वच्छ क्लीन निघते. अजिबात कुठेही घाण कसपट वगैरे राहत नाही, कुठेही डाग वगैरे अजिबात राहत नाहीत. त्यामुळे मी वायपरचा वापर नाही करत. आणि माझ्या घरी मी वायपर आणलेला सुद्धा नाही. भविष्यात आणलं तर ते तुम्हाला समजेलच, त्यात काही वादच नाही आहे. आता इथे माझी फरशी वगैरे क्लीन झाल्यानंतर या पद्धतीने मी सगळं हे अंथरूण का घेतलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. आता हे सगळे जे माझे 4 डॉग आहेत, लकी आणि लकीची सेना, बाहेर खेळायला गेल्यानंतर चिखलामध्ये इतकी लोळून येतात आणि फरशी म्हणजे न बघण्यासारखी अशी करून टाकतात लिटरली. त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या ज्या चिंध्या तुम्हाला दिसत आहेत, म्हणजे माझ्या निलेशचेच कपडे आहेत, तर इथे असे अंतरावे लागतात. आणि सोहम तुम्ही बघू शकताय सगळ्या आपापल्या जागेवरती फिट झालेल्या आहेत. आता झोपतील निवांत, दिवसभर काहीही यांना काम नाही, फक्त खाणे, घर घाण करणे, बाहेर जाऊन येणे चिखलामधून. आणि मी फरशी पुसल्यानंतर मुद्दाम लकी तरी म्हणजे तुम्हाला काय सांगू, मी मुद्दाम तिला ओरडलं ना, मुद्दाम सगळ्या घरभर चिखलाचे पाय उठवते, मुद्दाम उठवते. आणि तिन्ही रूममध्ये
निलेशने व्हाईट फरशीच घातलेली आहे. म्हणजे बायको दिवसभर झोपलेली बसलेली या माणसाला बघवत नाही, माझ्या नवऱ्याला. त्यामुळे व्हाईट फरशी घातली. दिवसातून 2 वेळेला मला फरशी क्लीन करावी लागते आणि असा वैताग येतो ना. पण असू दे, आता मी माझ्या सेफ्टीसाठी डॉग पाळलेले आहेत तर त्यांची काळजी तर घेणं आता काही पर्यायच नाही. आपण कोणाला काही बोलूच शकत नाही ना. तर आता इथे फरशी वगैरे तिन्ही रूममध्ये क्लीन करून घेतलेल्या आहेत. आणि पाठीमागची जी फरशी आहे ती आत्ताच 2 दिवसापूर्वी घालून घेतलेली आहे. आणि सगळं काम झालं ना, मी आणखीन एकदा होम टूर नक्की देईन की आधीचं घर कसं होतं आणि आत्ताचं कसं आहे वगैरे. ठीक आहे, आता इथे कपडे धुवायला मी घेतलेले आहेत. कपडेसुद्धा मला हाताने धुवायलाच आवडतात. आणि खरं सांगायचं तर लग्नाआधी मी मम्मीला सारखी म्हणायचे की मला तू काही नको घेऊ संसार सटामध्ये, पण मला वॉशिंग मशीन तेवढी दे, कारण मला कपडे धुवायचं खरंच खूप जास्त कंटाळा येतो. आणि आता तर माझ्याकडे कारणच नाही आहे, कारण निलेशने इथे कोबा करून शेड वगैरे मारून घेतलेली आहे. त्यामुळे आधी कारण होतं की नाही खूप ऊन लागते किंवा खूपच जास्त पाऊस आहे, त्यामुळे आज मी कपडे क्लीन नाही केले, उद्या धुईन वगैरे. पण आता तसं नाही, मला कारण देत आहे. त्यामुळे रोजच्या रोज मला कपडे धुवावे लागतात. आणि पावसाळ्यामध्ये प्रॉब्लेम हा होतो की 4-4 दिवस कपडे नाहीच सुकत, खूप जास्त प्रॉब्लेम येतो. आणि इथे सुद्धा मी हाताने असेच कपडे धुते. आता जे आहे ते आपलं काम आपल्यालाच करावं लागेल, दुसरं तर कोणी करायला येणार नाही आहे. आणि मी खरं सांगते, माझ्या मम्मीच्या घरी मी माझं जेवलेलं ताटसुद्धा उचललेलं नव्हतं किंवा चहा कॉफी घेतलेला कपसुद्धा असं पुढेसुद्धा सरकवून ठेवायची नाही. अगदी आहे तसं सगळीकडे जसंच्या तसं पडायचं. पण लग्न झाल्यानंतर मात्र माझ्या गोष्टी प्लस माझ्या नवऱ्याच्या गोष्टी मला सगळं काही करावं लागतं आणि ती आपली जबाबदारीच आहे. असो, तर इथे माझे कपडे वगैरे धुवून झालेली आहेत आणि आता हे सगळं काही मी क्लीन करून घेतलेलं आहे. आणि कपडे मी उन्हात घालते या स्टँडवरती. हे स्टँडसुद्धा मला ते दोऱ्या वगैरे बांधलेलं अजिबात आवडत नाही, माझं डोकं फिरतं खरं सांगते मी तुम्हाला. आणि इथे सुद्धा दोरी वगैरे बांधायला म्हणजे जागा आहे, पण मला ते आवडतच नाही, माहिती नाही का. त्यामुळे मी हे कपड्याचं स्टँड जे आहे ते घेतलं आणि ऑफलाईनच घेतलं होतं. आमच्या इथे कोल्हापूरमध्ये महाद्वार रोडला जाऊन ऑफलाईनच घेतलं होतं भांड्यांच्या दुकानामध्ये. आणि स्टीलचं असल्यामुळे गंजण्याचा काही संबंधच येत नाही, ते खराब होणारच नाही, आपल्याला लाईफ टाईम जाईल. आणि अगदी 1000 रुपयेचं होतं, पण 800 रुपयाला बार्गेनिंग करून 800 रुपयाला आणलेलं आहे. तर इथे या स्टीलच्या स्टँडवरती जे कपडे आहेत ते मी सुकत घालते. आता तुम्ही बघू शकता पहिली ऑलरेडी कपडे आहेत, आता ती सुकायची आहेत, कारण पावसामुळे मी म्हटल्याप्रमाणे कपडे सुकायला 4-4 दिवस लागतात, त्यामुळे खूप अवघड होतं. तरी ते पहिले कपडे सुकायचे आहेत, तोपर्यंत दुसरे कपडे धुतल्यानंतर सगळं स्टँड जे आहे ते भरलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता कपडे धुवून झाल्यानंतर गावी तुम्हाला कुठेही जा, गावामध्ये तुम्हाला हेच दिसेल की कपडे धुवून झाल्यानंतर सगळे पाय वगैरे क्लीन करणे, ब्रशने घासणे, म्हणजे फ्रेश होणे. म्हणजे मॅनिक्युअर पेडिक्युअरचा काही संबंधच येत नाही. असे रोज पाय ब्रशने घासले ना, काही म्हणजे काळे कुट्ट वगैरे जरी असतील तरी पांढरे शुभ्र होतीलच, त्यात काही वाद नाही. कारण रोजच्या रोज घासणं असेल तर ऑफकोर्स म्हणजे डेड स्किन जी आहे ती निघून जाईल. आता इथे सुद्धा मला सुद्धा ती सवय लागलेली आहे आणि मी फ्रेश वगैरे झालेले आहे आणि फक्त त्याच पाण्याने फेस जे आहे ते क्लीन करून घेतले, फेस वॉश वगैरे नाही वापरलेला. आणि दिवसातून 2दाच मी फेस वॉश यूज करते, सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा. आता इथे सगळं काम आवरलेलं आहे आणि आता मी आत चालली आहे. आतमध्ये गेल्यानंतर सगळा पसारा जो आहे तो व्यवस्थित ठेवलेला आहे. आता जे काही एडिटिंग आहे व्हिडिओचं ते करत बसणे, संध्याकाळच्या जेवणामध्ये काय करायचं आहे हे सगळं, तर यामध्येच सगळा दिवस जो आहे जातो. आणि 1 तासभर तरी झोप मी घेते, नाहीतर माझे डोळे आणि डोकं दुखायला लागतं. तर आजचं डेली रुटीन कसं वाटलं नक्की सांगा. ओके.